उपस्थित सर्वांना मनोभावे वंदन करू. सर्व संतांना, सर्व देवदेवतांना मनोभावे वंदन करू. आजच्या व्याख्यानाला आपण सुरुवात करत आहोत. भारतीय संस्कृतीची मूळ तत्वे हा आपला विषय आहे. या विषयावरती जे काही विचार आपण आता जाणणार आहोत, मला सर्वांना एक मनोभावे विनंती करायची आहे की आपण सर्वजण वेळ काढून हे ते आलेला आहात, उपस्थित आहात. आम्ही वेळ काढून आलेलो आहोत. गीता धर्म मंडळ देखील मोठ्या उत्साहाने असे उपक्रम आयोजन करीत असते. तर तुम्ही आलेला आहात तर कृपया पूर्णपणे मनातील सर्व विचार आणि विकल्प बाजूला काढा. आपण सर्वांना नम्र विनंती आणि पूर्ण एकाग्रतेनं याचं श्रवण आपण करावं. तरी अवधान ऐकले दिशे मग सर्व सुखासी प्राप्त होईचे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अवधान ऐकले दिशे म्हणजे काय? तुम्ही लक्ष देऊन ऐका, एकाग्र चित्तानं ऐका. कारण एकाग्र चित्त केलं की एखादा मोठा अवघड असा वाटणारा विषय देखील तो सोपा वाटू शकतो. आपण सर्व ज्ञानी आहात, ज्ञानवंत आहात, ज्ञानवृद्ध तपोवृद्ध आहात, अनेकांचं आपण ऐकलेलं आहे, उत्तम श्रोते देखील आहेत. काही जणांना आपण इथे बोलत आणि म्हटलं की व्याख्यान करता ते होऊ शकते, एवढं ज्ञान देखील आहे आपल्याकडे. पण जे काही थोडा मोठ्यांनी विचार मांडलेले आहेत, आजच्या पिढीमध्ये काही विचार जे चालू आहेत ते आपल्यापर्यंत मांडण्याचा मी इथे प्रयत्न करणार आहे. तो जयाचा वासू मार्गे पाही, तो जयाचा वासू मार्गे पाही, तेऊती सुखाची सृष्टी होय, तेऊती सुखाची सृष्टी होय. तो जेथ म्हणे तेथे राहे महाबोधू, तो जेथ म्हणे तेथे राहे महाबोधू. ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायातील ही एक ओवी आहे. कर्मसन्यास योग आपण सर्वजण जाणताच. योग म्हणजे काय हे सुद्धा आपण जाणतो. युज धातूपासून त्या शब्दाची रचना झाली आहे. म्हणजे काय? जोडणे. काय जोडणे? तर देहाला ईश्वराशी जोडणे, असा हा योग या शब्दाचा अर्थ होतो. म्हणून या गीतेमध्ये अर्जुन विषाद योग, सांख्य योग, ज्ञान योग, कर्मसन्यास योग, आत्मसंयमन योग, विभूती योग, अशा योग असं प्रत्येक अध्यायाला नाव दिलेलं आहे. आणि गीतेला पंचम वेदांत मांडलेला आहे, कारण चारी वेदांचं सार या गीतेमध्ये आहे. आणि जे जे अर्जुनाला प्रश्न पडलेले आहेत ते आपल्यालाही पडू शकतात आणि ते आजच्या काळामध्ये सुद्धा कसे उपयोगी पडू शकतात त्याची उत्तरे, याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही गीता आहे. म्हणून गीतेला फार अनन्यसाधारण महत्व आहे. आपण आज भारतीय संस्कृतीचा विचार मांडणार आहोत, तर त्यामध्ये सुद्धा भगवद्गीता हा एक महत्वाचा पाया आहे, फार महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यावरती संत ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत आणि सिद्धांत या व्याकरणाच्या आधारे ज्ञानेश्वरी लिहिली. जवळपास 700 श्लोक आहेत भगवद्गीतेमध्ये आणि जवळपास 9000 पाकळ्यांचं कमळ या ज्ञानेश्वर महाराजांनी या गीतेवरती भाष्य करताना मांडलेलं आहे. सिद्धांत म्हणजे काय? की एखादी गोष्ट कशी सिद्ध आहे ती सांगणे. आणि दृष्टांत म्हणजे काय? ती सिद्ध गोष्ट तुम्हाला कशा प्रकारे चांगल्या प्रकारे पटवून देता येईल, उदाहरण असं ते म्हणजे दृष्टांत. म्हणजे आता समजा की गीता धर्म मंडळामध्ये रोज या वेळेला एक प्रवचन असतं, हा झाला सिद्धांत. पण एक दृष्टांत कसा आहे की आज 30 जानेवारीला 5 वाजता आनंद प्रकाश तांदळे यांचं प्रवचन आहे, हा झाला दृष्टांत. तर त्या आधारे ज्ञानेश्वर महाराजांनी ओव्या या लिहिलेल्या आहेत. आणि एक एक घास आई जसा आपल्या बाळाला हा काऊचा घास, हा चिवचा घास म्हणून भरवते, तसं हे आत्मज्ञान रूपी घास छोटे छोटे ओवीबद्ध करून ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या समोर मांडले आहेत. त्यातलीच एक महत्वाची ओवी अशी आहे की तो जयाचा वासू मार्गे पाही, तो जयाचा वासू मार्गे पाही, तो जयाचा वासू मार्गे पाही, तेऊती सुखाची सृष्टी होई, तेऊती सुखाची सृष्टी होई.
तो जेथ म्हणे तेथे राहे महाबोधू. याचा एक थोडक्यात एक अर्थ आपण पाहणार आहोत की एखादा व्यक्ती, कोणता व्यक्ती ते आपण पुढे पाहणार आहोत प्रवचनाच्या मध्ये. एखाद्या व्यक्ती एखाद्या मार्गाकडे, कोणत्याही मार्गाकडे जर त्यानं पाहिलं की काय होऊ शकेल, तेवढी सुखाची सृष्टी होईल. त्याला त्या मार्गाकडे, कोणत्या मार्गाकडे, तो ज्या मार्गाकडे पाहिलं, जो जेथे पाहिलं तेथे त्याला हे सत्य शिव सुंदरतेने नटलेलं हे अनन्य साधारण असं ईश्वराचं स्वरूप जे आल्हाददायी आहे, आनंददायी आहे, ते दिसू शकेल. तेवढी सुखाची सृष्टी होईल. सुखाची सृष्टी म्हणजे काय? जिथे सुख आहे अशी सृष्टी, बरोबर आहे. पण सुख कशाला म्हटलेलं आहे इथे? तर भौतिक सुखाला म्हटलेलं नाही, इंद्रियांद्वारे मिळणाऱ्या क्षणिक सुखाला म्हटलेलं नाही, तर ईश्वराशी तादात्म्य पावल्यानंतर सर्वत्र सदा सम हे आपणचे अद्वैत ब्रह्म, हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. सर्वं खलुदं ब्रह्म तेथे कोठे राहे कर्म कर्म अवघेची भ्रम संपूर्ण सोय परमात्मा. म्हणजे तुमच्या आणि आता माझ्या पोकळीमध्ये सुद्धा परमेश्वर आहे. हा सगळा जो आनंद निर्माण होतो, कारण परमेश्वर कसा आहे? सत चित आनंद. सत म्हणजे काय? चेतना रूप. चित म्हणजे काय? प्रकाश रूप, ज्ञान रूप. आणि आनंद रूप म्हणजे काय? सर्वांना आनंद देणारा. आपल्याला आता गेलो आपण पंढरपूरला गेलो की मग काय होतं? आपल्याला असं वाटतं कधी एकदा दर्शन होईल, कधी एकदा दर्शन होईल. दर्शन झाल्याला आपल्याला आनंद प्राप्त होतो, बरोबर आहे. तो एक आनंदाचा आहे. दिवसभर काही कामानिमित्त बाहेर राहिल्यानंतर आई जेव्हा घरी येते तेव्हा लहान बाळाला बघते, तो जो आनंद आहे तो खरा आनंद आहे. अशा प्रकारचा आनंद जर एवढा मोठा असेल तर ईश्वर सर्वत्र आहे हे जाणल्यानंतर जो होणारा आनंद आहे, जेथे भक्त आणि भगवंत, भक्त आणि ईश्वर याच्यातला द्वैत भाव निघून जातो, हा जो आनंद आहे तो किती मोठा असेल, किती मोठा असेल, फार मोठा असेल. आणि तो आनंद तयेती सुखाची सृष्टी होते. आणि तो जेथ म्हणे तेथे राहे महाबोधू. आणि असा व्यक्ती, कोणता व्यक्ती आपण पाहणार आहोत, जेथे म्हणेल त्या ठिकाणी महाबोधू राहील. महाबोध म्हणजे काय? महाज्ञान. महाज्ञान म्हणजे काय? आत्मज्ञान. अशा प्रकारची ही ओवी आहे जी आपण पाहणार आहोत पुढे. आता आपण भारतीय संस्कृतीची मूळ तत्वे या विषयावर आपण बोलण्यासाठी आलेलो असताना प्रथम आपण हा विचार केला पाहिजे की संस्कृती म्हणजे काय, भारत देशाचा इतिहास काय आहे हे आपल्याला माहितीच आहे. भारत देशाचा इतिहास पाहायला आपण गेलो तर इसवी सन पूर्व 1800च्या पासूनचा आपल्याकडे फार मोठा इतिहास आहे. इसवी सन पूर्व म्हणजे इसवी सन हे 1800 नाही, इसवी सन नाही, इसवी सन पूर्व. दोन वेगवेगळे प्रकार आहेत, इसवी सन आणि इसवी सन पूर्व. तर या इसवी सन पूर्वापासूनचा जो सिंध काठीपासूनचा जो इतिहास आहे तो आहे भारतीय संस्कृतीचा इतिहास, भारताचा इतिहास. आणि संस्कृती म्हणजे काय? तर संस्कृती म्हणजे काय की एखाद्या ठिकाणची सभ्यता, त्याचं आचरण अगदी सकाळपासून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, जन्मापासून मृत्यूपर्यंत जे काही आचरण आहे, ज्या पद्धतीने आपण वागतो, ज्या काही आपल्या धारणा आहेत, संस्कार आहेत, ज्याच्या आधारे आपण जीवन जगत असतो, जे आपले मुद्दे आहेत, जे आपले संस्कार आहेत, त्या सर्वांचं एकत्रीकरण म्हणजे आपण संस्कृती असं आपण त्याला म्हणूया. आणि संस्कृती काय करते? तर संस्कृती काय करते तर एकमेकांशी कनेक्ट करते. म्हणजे काय करते? एकमेकांशी जोडते. काही वर्षांपूर्वी, 2 वर्षांपूर्वी आपण जेव्हा उदाहरण पाहिलं, डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारतामध्ये आले होते आणि त्यांनी व्याख्यानाची सुरुवात काय केली? नमस्ते. काय म्हटले ते? त्यांच्या ह्याच्यात नमस्ते. का म्हटले ते नमस्ते? कारण त्यांना आपल्या संस्कृतीच्या जवळपास यायचं होतं आणि लोकांना असं वाटायला पाहिजे की या संस्कृतीला देखील आम्ही मान देतो, त्यांचा आदर करतो. यासाठी ते नमस्ते असं म्हणाले आणि तेव्हा ते लोक थोडीशी कनेक्ट झाली. जेव्हा स्वामी विवेकानंद सुद्धा अमेरिकेमध्ये एका मोठ्या व्याख्यानासाठी गेले होते तेव्हा सर्वजण जमले होते आणि त्यांनी व्याख्यानाची सुरुवात कशी केली? लेडीज अँड जेंटलमेन. कारण ती तिथली संस्कृती.
तर ही संस्कृती अशा प्रकारे आपल्याला एकमेकांना जवळ करते, जोडते. आणि म्हणून या संस्कृतीचा जतन करणे हे फार महत्वाचे आहे. आपण सर्व गोष्टींचा संक्षिप्त भाग बघणार आहोत. तर याची मूळ तत्वे आपण जर बघायला गेलो, मूळ तत्वे म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचं मूळ. मूळ म्हणजे काय? ज्या गोष्टीच्या आधारे ती गोष्ट बनलेली आहे. आता ही भारतीय संस्कृती कोणत्या मूळ गोष्टींच्या आधारे बनली आहे? जेणेकरून समजा त्या गोष्टीच दूर झाल्या, तर त्या गोष्टी दूर झाल्यानंतर ती संस्कृती राहील का? नाही. असे जे मुद्दे आहेत, अशी जी मूळ तत्वे ती आपण संक्षिप्ताने पाहणार आहोत. तर त्या मूळ तत्वांचा जर आपण विचार करायला गेलो तर काय आहे? धर्मकारण, अर्थकारण, समाजकारण, राजकारण, शिक्षण, कला, साहित्य, इतिहास आणि विज्ञान इत्यादी महत्वाचे भाग आहेत. जवळपास 8 ते 9 अंग आहेत या संस्कृतीत. धर्मकारण, अर्थकारण, राजकारण, समाजकारण, इतिहास, कला, साहित्य, विज्ञान इत्यादी या सर्व मोठ्या गोष्टी आहेत. या प्रत्येकाचा अर्थ आपण पाहणार आहोत. धर्मकारण पहिली फार महत्वाचा भाग आहे. या संस्कृतीचा फार मोठा महत्वाचा तत्व आहे, मूळ तत्व. धर्मकारण म्हणजे काय? की धर्माच्या आधारे केल्या जाणाऱ्या गोष्टी. तर धर्माच्या आधारे म्हणजे काय? यासाठी आपल्याला धर्म काय आहे हे आधी जाणावं लागेल. तर धर्म म्हणजे काय? धारयति इति धर्मः. अशी आपण व्याख्या पाहायला गेलं तत्वज्ञानाच्या नुसार, तर धारयति इति धर्म म्हणजे काय? ज्या गोष्टी आपण धारण केलेल्या आहेत, ज्या गोष्टींनुसार आपण वागत आहोत, आचरण करत आहोत, आणि त्याचा जर आपण सूक्ष्म विचार आणखीन करायला गेलो तर एक महत्वाचा भाग असा की धर्मामध्ये 2 गोष्टींचा मिलाप होतो. कोणत्या 2 गोष्टी? तत्वज्ञान आणि नीती. तत्वज्ञान म्हणजे काय? तत्वाविषयीचं ज्ञान. कसलं तत्व? अंतिम तत्व. अंतिम तत्व म्हणजे काय? ईश्वराच्या विषयीचं तत्व. तर या तत्वज्ञानाचा विचार करताना, तत्वज्ञान म्हणजे काय? जर हाय लेवलनी पाहिलं, म्हणजे वरून नुसतं जास्त खोलात न जाता पाहिलं, तर त्याचा अर्थ असा आहे की मी कोण आहे, मी कोठून आलेलो आहे, माझ्यामध्ये देव आहे का, देवाचा अंश माझ्यापर्यंत कसा आलेला आहे, या सृष्टीची रचना कशी झालेली आहे, माझ्यातील देवत्वाला मी प्रगट करून देवापर्यंत कसा पोहोचू शकेल, इत्यादी प्रकारचे जे काही आध्यात्मिक तत्वज्ञानिक जो काही भाग आहे त्याला आपण काय म्हणू? या सर्वांची जी उत्तर आहेत त्याला आपण काय म्हणू? तर तत्वज्ञान. बरोबर आहे. आणि नीती म्हणजे काय? की मला या सर्व गोष्टींची उत्तरे काय आली, कोणती? ईश्वर कोण आहे, मी कोण आहे, ईश्वराला प्राप्त कसं करायचं, वगैरे वगैरे जे काही आहे प्रश्न आपण मगाशी म्हणालो, त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला कळाली म्हणजे तत्वज्ञान कळाली. पण ती नुसती कळून उपयोग आहे का? नाही, तर आचरणाला महत्व आहे. म्हणून नीती हा शब्द तिथे, नैतिकता हा पण एक फार मोठा महत्वाचा भाग आहे संस्कृतीचा. कारण नुसतं कळालं तर आपल्याला ते त्याने म्हणता येईल का? नाही. आता मी उद्या म्हणालो की मला चांगलं प्रवचन करता येतं, कोणी विश्वास ठेवेल का? नाही. पण इथे जी मंडळी जमतात ते विश्वास ठेवू शकतात, कारण नीतीला महत्व आहे. तर तत्वज्ञान आणि नीती या दोहोंच्या आधारे आपला धर्म बनलेला आहे. म्हणून धारयति इति धर्मः. आणि धर्माला आपण कधीही सोडता कामा नये. काही जणांना प्रश्न पडणं साहजिकच आहे की धर्म मोठा का कर्म मोठं? तर त्यांचा थोडासा गोंधळ होतो. जे कर्म धर्माला अनुलक्षून आहे, धर्माच्या आधारे आहे, ते श्रेष्ठ कर्म आहे, ते सुकर्म आहे. आणि धर्माला अनुसरून, अनुलक्षून किंवा त्याच्या आधारे जे कर्म नाही ते म्हणजे कुकर्म आहे. त्यामुळे धर्म आणि कर्म याच्यामध्ये काही गोंधळ करायचा नाही. धर्माच्या आधारे आपल्याला कर्म करायचं आहे. धर्म म्हणजे काय? जे आपण धारण करतो, फार महत्वाचा भाग आहे. धारण करतो म्हणजे काय? जसं आपण कपडे पेहराव करतो, कपड्यावर नुसतं मर्यादित आहे का? नाही. तर कशाला मर्यादित आहे ते? आपल्या वागण्याला, आपल्या व्यक्तिमत्वाला ते महत्वाचा भाग तो आहे. तो म्हणजे कोणता? नीतीचा. म्हणजे कोणता? जे आपण धारण केलेला आहे. एकदा स्वामी विवेकानंद आणि अमेरिकेतील एक हुशार एक मुलाखतकार होते. मुलाखतकार कसे असतात आपल्याला माहिती आहे. अनेक प्रकारचे ते प्रश्न विचारतात आणि प्रश्न विचारता स्वामी विवेकानंदांना
त्यांनी एक प्रश्न विचारला की स्वामी, तुम्ही अशा प्रकारचेच भगवे कपडे किंवा अशा प्रकारचेच कपडे का घालता? अनेक वेळा तुम्ही कोट पॅन्ट वगैरे का घालत नाही? म्हणजे आम्ही कसं इथं जेंटलमॅन म्हणून कोट घालतो, तसं तुम्ही का नाही घालत? तर त्यावेळेला स्वामी विवेकानंदांनी फार महत्वाचं असं उत्तर दिलेलं आहे, जे आपण जाणलं पाहिजे आणि पुढच्या समाजाला देखील सांगितलं पाहिजे की आपलं पाश्चात्य जी संस्कृती आहे तिथे कपड्यांद्वारे त्यांचं कॅरेक्टर ठरवलं जातं, म्हणजे व्यक्तिमत्व ठरवलं जातं. तर आपल्याकडे जेंटलमॅन किंवा चांगला मनुष्य आहे हे कपड्यांद्वारे ठरवलं जातं का? नाही. तर ते कशावर ठरवलं जातं? कॅरेक्टर, वागणुकीवरनं ठरवलं जातं आपल्याकडे. ही फार मोठी आपल्या संस्कृतीचा भाग आहे. अनेक ठिकाणी आपण आता अवस्था बघतो, लंडनला म्हणा किंवा अमेरिकेत म्हणा, अनेक ठिकाणी चोर सर्रास फिरतात. काही लोकांची मेंटल हेल्थ प्रॉब्लेम फार वाढलेला आहे. मेंटल हेल्थ म्हणजे काय? मानसिक रोगी फार वाढलेले आहे, कारण कोणाला कशाची धारणाच नाही. लगेच आपल्या मनाच्या विरुद्ध घडलं रे घडलं की आपल्याला लगेच राग येतो आणि आपल्याला असं वाटायला लागतं की असं का होतंय आपल्याच विषयी का वगैरे वगैरे. अशा अनेक ज्या गोष्टी आहेत त्या अँझायटी म्हणा किंवा काय गोळ्या, मानसिक रोगांच्या गोळ्या देखील फार वाढलेल्या आहेत आजकालच्या परिस्थितीमध्ये. पूर्वी अमेरिकेत वगैरे जास्त होत्या. जो रेशो होता साधारणतः तिथे जर 70% होते तर आपल्याकडे 10% तसे रोगी होते. पण आता प्रकार असा झाला की तिथे 70% आणि आपल्याकडे जवळपास 45 ते 50% पर्यंत असे मानसिक रोगी वाढायला लागले आहे. त्यामुळे नुसते कपडे चांगले घालून उपयोग आहे का? नाही. वागणुकीला महत्व आहे, फार महत्वाचा आहे. एकदा संत एकनाथ महाराज नदीकाठी आले होते आणि नदीकाठी आल्यानंतर सकाळच्या वेळेला सूर्योदय होत होता आणि पाण्यातील ते हातात घेऊन, उंजळीमध्ये पाणी घेऊन ते सूर्याला अर्घ्य देत होते. आजकालच्या परिस्थितीमध्ये आपण सूर्याकडे बघायलाच तयार नाही. गायत्री मंत्र म्हणणं हा तर भाग वेगळा, संध्या वगैरे म्हणणं, स्तोत्र म्हणणं हा भाग वेगळा. मुळात गायत्री मंत्र हा सूर्याचा फक्त नाहीये, हा महत्वाचा भाग अजूनही काही लोकांना माहित नाही. हे ईश्वरा जो सर्वांना प्रकाश देतो, तू मला सुबुद्धी दे, चांगली बुद्धी दे आणि माझ्या मार्फत चांगली कार्य होते, अशा आशयाचा महत्वाचा अर्थ या गायत्री मंत्रामध्ये. तर असो, तर संत एकनाथ महाराज आपल्या उंजळीमध्ये पाणी घेऊन सूर्याला अर्घ्य देत होते आणि अर्घ्य देत असताना काय झालं की असं उंजळीमध्ये घेताना त्यांच्या हातामध्ये विंचू आला, विंचू. आणि विंचू चुकून आल्यानंतर एकनाथ महाराज म्हटले की अरेच्या, मी या विंचूला परत जर पाण्यात टाकलं तर तो पाण्यामध्ये वाहून जाईल किंवा त्याला काय पुढे श्वास घेता येणार नाही, जे काय आहे त्याला त्रास होईल. त्यामुळे त्यांनी ते उंजळीतलं पाणी कमी केलं आणि उंजळीवरती विंचू फक्त राहिले. हातामध्ये पाणी होतं, पाण्यात विंचू होता, उंजळीतलं पाणी गेलं, राहिला तो फक्त विंचू. आणि तो शेवटी विंचवाने काय केलं? लगेच त्याला नागिन मारली संत एकनाथ महाराजांच्या हाताला. आणि संत एकनाथ महाराज थोडेसे घाबरले, कारण थोडंसं दुखावलं गेलं आणि त्यांच्या हातातनं विंचू परत खाली पडला. पण परंतु एकनाथ महाराजांनी परत एकदा हातात ती उंजळ घेतली, पाणी घेतलं आणि विंचू परत हातामध्ये आला आणि परत ते पाण्यातील उंजळीतील ते पाणी कमी केलं आणि त्यानंतर परत एकदा विंचू तो एकनाथ महाराजांना चावला आणि खाली पडला. आता ही गोष्ट सगळी शेजारचे काही लोक बघत होते, पण तरी सुद्धा एकनाथ महाराजांनी तिसऱ्यांदा तो विंचू हातात घेतला आणि त्याला बाजूला केलं पाण्यापासून. आणि हे सर्व पाहत असणारे जे व्यक्ती होते ते आले. लोक बघायला फार हुशार असतात, मजा घ्यायला फार हुशार असतात, मदत करायला फार कमी लोक तयार असतात. तर त्या पद्धतीने ती व्यक्ती बघत होते, त्या तिथे आल्या आणि म्हणाल्या एकनाथ महाराजांना की तुम्ही इतक्या वेळेला तो विंचू चावत होता, तुम्हाला नांदी मारत होता, तरी देखील तुम्ही त्याला बाजूला केलं किंवा पाण्यात टाकलं नाही किंवा त्याचा राग तुम्हाला आला नाही, का बरं असं केलं? तेव्हा संत एकनाथ महाराज म्हणाले की बाबा, विंचवाचा धर्म काय आहे? चावणे आहे, बरोबर आहे. आणि माझा धर्म काय आहे? क्षमा करणे किंवा शांत राहणे. जर विंचू त्याचा धर्म सोडत नसेल तर मी तरी माझा धर्म का सोडावा? माझ्या धर्माचं पालन करणं हे माझं कर्तव्य आहे.
अत्यंत महत्वाचा भाग हा संत एकनाथ महाराजांनी तिथे मांडला. धर्मानुसार आचरण केलं की अनेक गोष्टी प्राप्त होतात. कर्मयोगामध्ये सुद्धा एक महत्वाचा भाग आहे की तुम्ही कर्म करत राहा, कर्माचा त्याग करू नका. पण कसं कर्म करा की अनासक्त वृत्तीने कर्म करा. म्हणजे काय? कुठल्याही कर्माविषयी आसक्ती ठेवू नका. आसक्ती म्हणजे काय? हे माझं आहे, हे झालं तर काय होईल, हे असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे, आसक्ती ठेवली की त्याचं काय होतं? दुःखामध्ये रूपांतर होतं. तर कर्तृत्व, अहंकार आणि फलाशा, कर्तृत्वाचा अहंकार आणि फलाशा म्हणजे जे फळ मिळणार आहे या गोष्टींना त्यागून अनासक्त वृत्तीने कर्म केलं की धर्म असं आपण म्हणू शकतो. आणि असं केल्यावरच ती संस्कृती टिकून राहील. नाहीतर संस्कृती लयास पावायला वेळ लागत नाही. आपण अनेक गोष्टी बघत आलेलो आहोत आतापर्यंत. एकदा राजा भोज जंगलातून जात होता आणि जंगलातून जात असताना काय झालं की तेथे एक लाकूड तोडा होता. लाकूड तोडणारा होता आणि लाकूड लाकूड तोडलेलं होतं आणि लाकडाची मुळी त्याने डोक्यावर घेतली होती जी थोडीशी जड वाटत होती. तेव्हा राजा भोज त्या लाकड तोडायला म्हणाला की अरे तुला ही तोडलेल्या लाकडाची जी मुळी तू डोक्यावर घेतलेली आहेस ती तुला जड वाटत नाही का? त्याचे ओझर वाटत नाही का? तुला ते बाधत नाही का? हे एक क्षणभर त्या लाकूड तोड्यानं ऐकलं आणि लाकूड तोडा म्हणाला की मला या मुळीचं ओझं एवढं जास्त वाटत नाहीये, ती एवढी बाधत नाहीये जेवढे तुझे शब्द असे बाधतायत की तू मला विचारतो की याचा मला त्रास होतोय का नाही. कारण का? मोळी उचलणं, लाकूड तोडणं हा माझा धर्म आहे आणि त्या धर्मामध्ये मला कष्ट जरी पडले तरी ते मी आनंदाने केलं पाहिजे, कारण मी धर्माचरण करत आहे. फार महत्वाचा भाग आहे. म्हणून धर्मानुसार वागणं आणि धर्माला टिकवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आज सुद्धा आपण पुढच्या पिढीला थोडेफार का होईना थोडी स्तोत्र किंवा काही गोष्टी या शिकविल्या पाहिजेत. नाहीतर मग फार अत्यंत अवघड गोष्ट आहे. अनेक शाळा आपण बघतो, इंग्लिश मिडियमच्या शाळेत अनेक जणांना घालायला हरकत नाही, जो त्याचा प्रश्न आहे. पण आपली संस्कृती पण टिकवणं, आपला धर्म टिकवणं हे फार महत्वाचा तो भाग आहे. आणि आपली संस्कृती कशी आहे? सर्व समावेशक आहे, सर्वांना सांभाळून घेणारी ती आहे. फार महत्वाचा भाग आहे. सावरकरांचा हिंदुत्ववाद आणि बाकीच्या काही गोष्टी हा एक सेपरेट म्हणजे त्याच्यावरती वेगळेपणाने आपल्याला व्याख्यान करता येऊ शकेल. पण आपण हा एक भाग लक्षात ठेवला पाहिजे की धर्मानुसार आचरण आपल्याला पुढच्या पिढीलाही शिकवलं पाहिजे. हा झालं धर्मकारण. पुढे काय आहे? धर्मकारण, समाजकारण. आता समाजकारण आणि राजकारण अशा आपण आता दोन गोष्टी बघणार आहोत एकत्रितपणे, कारण आपल्याला या दोन्ही गोष्टींचा फरक आधी जाणला पाहिजे. समाजकारण आणि राजकारण. तर समाजकारण म्हणजे काय? की समाजातील काही गोष्टींसाठी, काही व्यक्तींसाठी आपण त्यांच्या समस्या जाणून त्याच्यावरती कार्य करणे, कसं स्वतःहून करणे, हा झाला समाजकारण. म्हणजे समाजाचं चांगलं व्हावं यासाठी. आणि राजकारण म्हणजे काय? की राजकारण म्हणजे काय की एकत्रित येऊन लोकांची मत घेऊन, जनतेचं मत घेऊन सत्ता स्थापन करणे आणि सत्ता स्थापन केल्यानंतर मग त्यानुसार जनतेच्या, प्रजेच्या हितासाठी काही गोष्टींचा बदलाव करणे आणि त्या पद्धतीने वागणे, त्यांना त्यांच्या हवं नको असेल त्या गरजा बघणे. तर या समाजकारण आणि राजकारणामध्ये दोन गोष्टी कॉमन आहेत. त्या म्हणजे काय? की समाजाचं भलं. पण वेगळेपण काय? तिथे येऊन सत्ता स्थापन करून बदलाव घडू शकतो. तर समाजकारणामध्ये आपल्याला व्हॉलंटियर म्हणजे स्वतःहून येऊन काही गोष्टी कराव्या लागतात, जे अत्यंत महत्वाचं आहे. कारण समाजाचं देखील आपण देणं लागतो. देह आणि देव याच्यामध्ये देखील देश आहे. तर या देशामध्ये आपण काही कार्य केलं पाहिजे जेणेकरून देशाचा धर्म, देश, संस्कृती टिकून राहू शकेल. नाहीतर संस्कृतीत जर टिकली नाही तर देवाच्या विषयीच्या सांगणाऱ्या गोष्टी तरी तुम्ही कुठे करणार? काल मी एकाशी बोलत होतो तर ते म्हणाले की आपल्या जर काही गोष्टी जर टिकून राहिल्याच नाही तर येणारी लोक तुमची प्रवचन आणि व्याख्यान होणार तरी कुठे? मंदिरेच टिकले नाही तर ते होणार तरी कुठे? अशी पण अवस्था पुढे घडू शकेल. याची आपण पण जाणीव ठेवली पाहिजे आणि पुढच्या पिढीला जागरूक केलं पाहिजे
की आपला जी संस्कृती आहे, धर्म आहे, तो आपण टिकवला पाहिजे. आजकालचं राजकारण आपण बघतो, टीव्ही मध्ये, मोबाईल मध्ये सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतं. आजचं राजकारण खरं आहे का? चांगलं आहे का? नाही. राजकारण कोणतं चांगलं होतं? पूर्वीचं राजकारण चांगलं होतं, ज्यावेळेला आपण म्हणायचो की हे राम राज्य आहे, ज्याच्यामध्ये जनतेला राजाच्या विषयी फार आदर होता आणि राजाला सुद्धा जनतेच्या विषयी, प्रजेच्या विषयी फार आदर होता. तर हे जी संस्कृती आपली पूर्वापार चालत आलेली आहे, त्याच्यामध्ये ती टिकवण्यासाठी चांगल्या पद्धतीने राजकारण करणं आणि समाजकारण करणं हे फार महत्वाचा भाग आहे. समाजकारणामध्ये आम्हाला वेळ नाही, आमचीच कामं जास्त आहेत, ते आपण म्हणतो, पण साध्या साध्या गोष्टी सुद्धा आपल्याला शास्त्रामध्ये सांगून ठेवलेल्या आहेत की थोडं तरी आपण दान केलं पाहिजे, कोणाचं थोडंसं दुःख दूर केलं पाहिजे. दुःख पाहता जवा पाडे, सुख पर्वता एवढे, हे म्हणण्यावरती. आणि उलट पाहायला गेलं तर दुःख पाहता पर्वता एवढे, आपल्या आपल्या विचारसरणीचा आणि दृष्टिकोनाचा फरक आहे, ते आपण केलं पाहिजे. जगामध्ये इतकी दुःखी आहेत लोक, इतके दुःख आहे, तर या दुःखापेक्षा आपलं दुःख किती श्रेष्ठ आहे. मला फार दुःख होतं, मी असा तसा, असा आपण विचार करतो, पण आपण हे विसरून जातो की या जगातल्या सर्व लोकांचं दुःख एकत्रित केलं आणि त्याचं गाठोडं बांधलं. काय केलं? जगातल्या सर्वांचं दुःख एकत्र केलं, त्यांचं गाठोडं बांधलं आणि सर्वांना ते समप्रमाणात वाटलं. नंतर तर सगळेजण काय म्हणतील की मला माझा आधीच दुःख परत द्या, अशी अवस्था. एवढं दुःख या जगामध्ये, तर काही लोकांचं आपण दुःख दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता समाजकारण आणि धर्मकारणामध्ये एक फरक असा आहे महत्वाचा की आपण म्हणतो दान, तर सगळ्यात श्रेष्ठ दान कोणतं आहे? कोणतं आहे? तर आत्मज्ञानाचं दान. ज्ञानदान हे सर्वात मोठं श्रेष्ठ आहे आणि ज्ञानामध्ये सर्वश्रेष्ठ ज्ञान कोणते? तर आत्मज्ञान. तर आत्मज्ञानाविषयीच दान म्हणजे काय? आत्मज्ञान इतरांना सांगणं याच्यासारखं श्रेष्ठ दान नाही. आणि या आत्मज्ञानाच्या दानानुसार सुद्धा आपण इतरांची दुःख दूर करू शकतो, हा महत्वाचा भाग आहे समाजकारणामध्ये. म्हणजे समाजाला अगदी तळागाळापर्यंत तुम्हाला जायलाच पाहिजे असं काही नाही, काही जण जातातही, गेलंही पाहिजे, ज्याचा त्याचा तो प्रश्न आहे, पण हा एक भाग अत्यंत महत्वाचा आहे जो आपण जाणला पाहिजे या समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये. त्यानंतर आहे अर्थकारण. अर्थाला फार महत्व आहे. अर्थ म्हणजे काय? आपण म्हणतो पैसा. अनेक गोष्टींची सोंग घेता येतात, पण पैशाचा सोंग घेता येत नाही. त्याच्यामुळे काय? पैसा हा मिळवला पाहिजे. आजकाल महागाई वाढत चालली, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु तो पैसा कसा मिळवला पाहिजे? चांगल्या मार्गाने मिळवला पाहिजे. सोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे. चांगल्या मार्गाने तुम्ही पैसे मिळवा. उदास विचारे वेच करे म्हणजे अरे मला एवढे पैसे खर्च झाला रे, असं दुःख करत बसलं रे बसलं, की तो उदास विचार नाही, ती आसक्ती झाली. अनासक्त वृत्तीने खर्च चांगल्या मार्गासाठी केला पाहिजे, हा महत्वाचा भाग. अर्थकारणाचा जर आपण पूर्वीचा विचार केला आपल्या संस्कृतीचा, तर आजकाल आपण बरेचसे बघतो की बरेचसे ज्या कोर्सेस आहेत, ते बरेचसे कोर्सेस इकॉनॉमिक्सचे म्हणजे अर्थशास्त्राचे खूप आहेत. आणि आपण आपल्या संस्कृतीचा विचार केला तर कौटिल्य नावाचे ऋषी होते. कौटिल्य फार मोठे ज्ञानी विद्वान ते होते. अशा कौटिल्याने अर्थशास्त्राचा पूर्वीचा महत्वाचा भाग तो मांडलेला होता. त्याच्यामध्ये जवळपास 15 पेक्षा जास्त खंड होते आणि 200 पेक्षा जास्त अधिक अध्याय होते. आणि त्याच्यावरती त्यांनी फार महत्वाचा भाग या अर्थशास्त्रामध्ये, या अर्थकारणामध्ये मांडलेला आहे, ज्याच्यामध्ये सध्याची स्थिती, समाजाच्या वरती त्याचा परिणाम इत्यादी सगळा विषय या अर्थकारणामध्ये त्यांनी मांडलेला आहे. पण तोही थोडासा वाचला पाहिजे, त्याचाही थोडस आपण अभ्यास केला पाहिजे. पण आपण हे काही करत नाही आणि आपण काय करतो? कसाही मला मिळू दे, मला पैसा मिळू दे आणि पैसाच मला श्रेष्ठ आहे असा आपण आपला विचार करत बसतो. आणि पैशाच्या पाठीमागे धावत धावत जाताना आपण या सगळ्या गोष्टी विसरून जातो. धर्मकारण, अर्थकारण, समाजकारण. पुढचा गोष्ट आहे महत्वाची म्हणजे शिक्षण. शिक्षण अत्यंत महत्वाचा भाग आहे. काय शिक्षण पाहिजे सध्या? शालेय शिक्षण पाहिजे का? हो. का पाहिजे? पुढे जाऊन बेरोजगारी सारखे जे काही प्रश्न आहेत त्यातनं बाहेर आले पाहिजे. बरोबर आहे? बरोबर आहे. तांत्रिक गोष्टींचं नॉलेज पाहिजे, ज्ञान पाहिजे. बरोबर आहे. जेणेकरून पुढे जाऊन काही व्यापार करायचा असेल तर तसाही पाहिजे.
आपली जी सध्याची नॉलेज सिस्टीम आहे किंवा ज्ञान देण्याची जी पद्धती आहे शालेय पद्धती ती पाश्चात्य देशांपेक्षा थोडी वेगळी आहे. आता त्याच्यामध्ये सुधार होतोय हळूहळू. लोक म्हणतात फार वेगळ्या फार त्याच्यामध्ये प्रगती होणार नाही, पण त्याच्यामध्ये बदल सुद्धा आपणच हळूहळू हा केला पाहिजे. नुसता आपण त्याच्यामध्ये पुढे निंदा न करता आपल्या बाजूने आपण काय करू शकतो, आपलं योगदान काय देऊ शकतो याचा आपण विचार केला पाहिजे. नाहीतर शिक्षण नाही घेतलं की काय अवस्था होते माहितीये. एकदा एका शाळेमध्ये एक इन्स्पेक्टर आले होते. कसले इन्स्पेक्टर? शाळेला ग्रेड देणारे इन्स्पेक्टर आले होते आणि तिथे बरीचशी मुलं बसली होती. आणि इन्स्पेक्टरने विचारलं मुलांना की मी प्रश्न विचारतो, माझ्या प्रश्नाची उत्तर द्या. त्यावर गुरुजी म्हटले तिथे हो हो विचारा. तर त्या इन्स्पेक्टरने विचारलं की 6 पंचे किती हो? 6 पंचे 6चा पाढामध्ये 6 पंचे किती? सगळ्यांना माहिती आहे आपल्याला 6 पंचे 30. पण तिथे कोणी उत्तरच देईना त्या वर्गामध्ये. मग त्या इन्स्पेक्टरनी या गुरुजींकडे पाहिलं आणि म्हटले काय हो 6 पंचे 30 एवढा साधा तुम्हाला तुमच्या मुलांना येईल? तेव्हा गुरुजी म्हटले की हा बंडू आहे, बंडू. या बंडूला उभं करा, हा वर्गातला सगळ्यात हुशार मुलगा आहे. तर त्या इन्स्पेक्टरने बंडूला उभं केलं आणि विचारलं 6 पंचे 30, 6 पंचे किती? त्यावर बंडू म्हटला की 6 पंचे 45. गुरुजी म्हटले वा वा छान. ते इन्स्पेक्टर म्हटले 6 पंचे 45 कसं? हे तर चुकीचं उत्तर आहे आणि तुम्ही याला वर्गातला हुशार मुलगा कसं काय म्हणता? तर ते गुरुजी म्हणाले की बंडू हा एकमेव विद्यार्थी आहे की जो 6 पंचे 45 तरी म्हणतो. बाकीचे सर्व विद्यार्थी 6 पंचे 80, 6 पंचे 99, 6 पंचे 110 असं म्हणतात. बंडू हा थोडं तरी 30च्या जवळ म्हणतो. हा वर्गातला हुशार विद्यार्थी आहे. अशी अवस्था आहे. मग ते इन्स्पेक्टर मुलाला विचारलं की 6 गुणिले 3 गुणिले 2 प्लस 2 अधिक 5 किती? तर त्या मुलाला काय उत्तर देता येईना. मग त्या इन्स्पेक्टरने लगेच उत्तर दिलं की याचा या प्रश्नाचं उत्तर काय? आणि गुरुजी म्हटले की तुम्हाला आलं पण मुलांना का नाही आलं? तर गुरुजी ते इन्स्पेक्टर म्हणाले की पूर्वी काय होतं? गुरुजी फक्त होते आणि आता काय 4G 5G 3G हे सगळं मोबाईलमध्ये जरी आलं तर या गोष्टी आमच्या गुरुजींनी ज्या शिकवल्या त्या आतापर्यंत विसरलेलो नाही आम्ही. कारण त्यावेळेला काय गुरुजी येत नसेल तर लगेच काठी मारायचे आणि लगेच ते बोलून घ्यायचे छडी लागे छमछम विद्या येईल. आजकाल त्या विद्यार्थ्यांना मारणं देखील अवघड आहे. तर त्यामुळे 4G 3G 5G पेक्षा गुरुजी त्यावेळेस श्रेष्ठ होते असं त्या इन्स्पेक्टरांना म्हणायचं होतं. आणि एकदा ते इन्स्पेक्टर एकदा चिडून त्या मुलाला म्हणाले काय रे तू मला सांगितलं नाहीस तर तुला कपडे काढून मारेल. पटकन सांगायचं तुला कपडे काढून मारेल. तो विद्यार्थी पण हुशार. तो विद्यार्थी म्हटला सर मला येत नाही पण तुम्ही त्यासाठी तुमचे कपडे का काढताय? अशी ती अवस्था आहे. त्यामुळे शिक्षण हे चांगल्या पद्धतीनं मिळणं आवश्यक आहे. आणि तांत्रिक शिक्षणाबरोबर आपल्याला काही वेदांत सुद्धा शिक्षण मिळणं महत्वाचं आहे. वेद म्हणजे काय? टू नो थायसेल्फ, स्वतःला जाणणे. या वेद या शब्दाची रचना विद धातूपासून झाली आहे. स्वतःला जाणणे म्हणजे स्वला जाणणे. सोम कोम अहम ब्रह्मास्मी हा महत्वाचा भाग आहे. तो कोण कोणाचा कैसा, कोणी आला कैसा हा विचार पूर्वीचा घेई बाबा. देवापासून आली आला परी तयासी चुकलासी म्हणून दुःख भोगीसी उत्कटपणे. तर हा सुद्धा काही महत्वाचा वेदांचा भाग, उपनिषदांचा भाग या विद्यार्थ्यांना सुरुवातीपासून मिळणं गरजेचं आहे. आजच्या पेपरमध्ये आज मी एका पेपरमध्ये वाचलं, महाराष्ट्र टाइम्सच असावा तो पेपर. त्या पेपरमध्ये मी पाहिलं की सांदीपनी वेद नावाची एक संस्था आहे जी वेदांचं शिक्षण देते. आणि त्यांनी काय केलंय की 15व्या 16व्या वर्षापर्यंत जर वेदांचं शिक्षण घेतलं आणि त्याचं जे सर्टिफिकेट आहे, डिग्री जी आहे, त्या डिग्रीच्या आधारे पुढील 11वी 12वीच्या तंत्रज्ञानाच्या शिक्षणाला सुद्धा बसता येईल. फार महत्वाचा मोठा निर्णय. वेदांचं 10वी 11वी पर्यंतचं शिक्षण त्याच्या आधारे तंत्रज्ञानाच्या शिक्षणाला सुद्धा मान्यता पुढे देता येईल अशी ही सांदीपनी
वेद संस्था जी आहे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. तर त्या प्रकारे आपला इतिहास, आपली संस्कृती, आपले वेद यांचं सुद्धा गोष्टींचं काही ज्ञान या विद्यार्थ्यांना मिळणं गरजेचं आहे. कारण पूर्वी काय होतं बघा, आपण आपल्या आजीच्या जवळ, आईच्या जवळ काही कथा ऐकायचो. कोणत्या कथा ऐकायचो? शिवाजी महाराजांच्या, त्यानंतर सांदीपणी ऋषींच्या, त्यानंतर एकलव्याच्या, रामाच्या, कृष्णाच्या. त्यामुळे आपल्यावर संस्कार आपोआप व्हायचे. पण आताच्या सध्याच्या संस्कृतीमध्ये जी द्राक्ष संस्कृती होत चालली. कोणती? द्राक्ष म्हणजे काय? पिणं. पिणं कशापासून बनवतात? अवयव हे आपल्याला माहिती आहे, द्राक्षापासून. तर द्राक्ष संस्कृती कोणाची आहे? पाश्चात्यांची आहे. आणि आपली कोणती संस्कृती आहे? तर रुद्राक्ष संस्कृती आहे. त्याची द्राक्ष आणि आपली रुद्राक्ष. पण द्राक्षमध्ये संस्कृतीमध्ये आम्ही पितो, तर त्याच्यात काय? आम्ही ऑकेजनली घेतो. अशा सगळ्या प्रकार वाढत चाललाय आणि लोकांना ते काही वाटेल असं झालेलं आहे. अपेय पेय आपण म्हणतो, आवश्यक भक्षण आपण म्हणतो, पण लोक त्या सर्वांच्या गोष्टींना आजकाल असं झालं की या गोष्टी पाळणं म्हणजे आम्हाला ते मूळ समजतात का काय, अशी अवस्था निर्माण व्हायला लागलेली आहे. त्यामुळे आताच आपण त्याचं संरक्षण करणं गरजेचं आहे. एकदा या देवाची साधना एक जण करत होता, एक मुलगा आणि मुलं. त्याने खूप देवाची साधना केली आणि साधना केल्यानंतर देव प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाले आणि त्याने त्या मुलाला विचारलं, काय तुला वर देऊ? हे माझ्या भक्ता, तुला काय वर देऊ? तेव्हा तो मुलगा म्हणाला की मला वर नको, वधू द्या. त्यामुळे काय माहिती का, आज सुद्धा अशी परिस्थिती की अनेक लग्न टिकणं अवघड होत चाललेले आहे. लग्न जुळणं अवघड होत चाललंय. कोण कोणाला मानायलाच तयार नाही. एकमेकांची मतं आदर कमी व्हायला लागलेला आहे. तर ही जी गोष्ट आहे, ती ही संस्कृती आपली जी लयास पावत चाललेली आहे, त्याला आपण रोखलं पाहिजे, त्याला आपण थांबवलं पाहिजे. धर्मकारण, अर्थकारण, समाजकारण, राजकारण पाहिलं, शिक्षण आपण पाहिलं, आणि पुढच्या महत्वाच्या गोष्ट अशी की इतिहास. जसं मी आपण मगाशी म्हणालो, आपण पूर्वीच्या कथा ऐकल्या आपल्या अंगात स्फुरण चढतं. काही पोवाडे ऐकले की आपल्या अंगात स्फुरण चढतं, वीरश्री संचारत. म्हणूनच इतिहास आपल्याला काय देतं? तर इतिहास आपल्याला अनेक गोष्टींची साक्ष देतं, ज्या गोष्टी इतिहासाने पाहिलेल्या आहेत आणि आपल्याला ते सांगतात, जेणेकरून त्याच्यातून आपण शिकलं पाहिजे. त्यावेळेची संस्कृती देखील आपल्याला पाया कळतो, त्या संस्कृतीचा पाया कळतो, संस्कार कळतात, आणि त्याच्याद्वारे ती जी लोक इतिहासामध्ये वागली आहेत त्याचा फायदा आपल्याला आता कसा होत आहे हे आपण जाणून इतिहासाला सुद्धा जतन करून इतिहासामध्ये ज्या चांगल्या गोष्टी झाल्या त्या आपण पुढे नेल्या पाहिजे आणि त्यानुसार सुद्धा वागल्या पाहिजे, वागणूक केली पाहिजे. तर इतिहास होता तो काळ जुना होता, आता अशी अवस्था नाही असं आपण म्हणून उपयोग नाही. थोडेफार बदल अपेक्षितच आहे, पण मूळ पाया जो आहे, जो संस्काराचा, तो आपण सोडता कामा नये. त्यामुळे इतिहासातील सुद्धा चांगल्या गोष्टी आपण पुढे लोकांच्या नव्या पिढीपर्यंत आणल्या पाहिजे. आणि पुढच्या आपल्या पिढीपर्यंत म्हणजे काय, आणखी 40-50 वर्षानंतर ज्या पिढी येणार आहे त्या पिढीसाठी चांगला इतिहास आपण आता ठेवला पाहिजे. म्हणजे काय, आपण चांगलं वागलं पाहिजे. फार महत्वाचा भाग आहे. आणि इतिहास नंतर पुढचा महत्वाचा भाग असा आहे, तो म्हणजे काय, कला. कला ही अत्यंत महत्वाचा भाग. कला म्हणजे ही सरस्वतीची साधना आहे. आज सुद्धा आपण बघतो की 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती म्हणून आपण गणपतीला मानतो. तर अनेक विद्या आहेत, अनेक कला आहेत. गायन, नृत्य, वादन, शिल्पकला, चित्रकला, पाहिजे तेवढ्या कला आहेत, पाहिजे तेवढ्या विद्या आहेत. आणि कला म्हणजे काय की या एका माध्यमातून आपण ईश्वराशी जोडलो जातो, असं महत्वाचं आहे. गाणं गाताना जर सा व्यवस्थित लागला गाण्यातील सा, की लगेचच आपल्याला जाणवतं की आपण ईश्वराच्या पर्यंतच जवळ पोहोचलो आहोत. अनुभूती. अनेक जणांना सुद्धा गाणं ऐकल्यावर सुद्धा वाटत असेल, महत्वाचे काय, आपण भक्तिगीतं ऐकली ज्याचा अर्थही चांगला आहे, संगीतही चांगलं आहे, गायकही चांगलं आहे, लगेच आपल्याला परिणाम जाणवतो. त्यामुळे कला ही अत्यंत महत्वाची आहे आणि कलेद्वारे सुद्धा संस्कृती टिकवली जाऊ शकते. फार महत्वाचा भाग.
भारतीय संस्कृतीचं मूळ संगीत कुठे आहे? खाली दक्षिणेकडे, जिथे अनेक यवनांचा हल्ला झाला नाही. आणि बाकीचे जे संगीत आलेले आहे ते वेदांमार्फत आलेले. सामवेदामध्ये संगीताचं गायन प्रथम आलेलं आहे. सामवेदामध्ये पूर्वी ईश्वराच्या स्तुती करण्यासाठी काही श्लोक गायले जायचे, त्यांना म्हणायचो ऋचा, आणि त्या ऋचा या वेदामध्ये, सामवेदामध्ये आहे. म्हणून या सगळा इतिहास आपला गायनाचा तेथून आलेला आहे. भारतरत्न पंडित भीमसेनजी जोशी यांना सुद्धा भारतरत्न ही पदवी मिळाली. का मिळाली? कारण त्यांनी गाण्याद्वारे भारताची संस्कृती सर्वत्र पोहोचवली, आणि त्यामुळे भारतातील लोकांना ती बाकीचे जे पाश्चात्य लोक होते ते मानू लागले. त्यामुळे त्यांना भारतरत्न ही पदवी मिळाली भीमसेनजी जोशी. अनेक ठिकाणी यवनांच्या देशात, अनेक मुसलमानांच्या देशात सुद्धा जेव्हा ते जायचे, त्यावेळेला ते लोक म्हणायचे की आप विठ्ठल का भजन सुनाव. एवढं त्यांच्या आवाजात आणि गाण्यामध्ये त्यांची एवढी महात्म्य त्यांना प्राप्त होतं, प्रभुत्व प्राप्त होतं. त्यामुळे कलेद्वारे सुद्धा संस्कृती जपणं गरजेचे आहे. पुढच्या पिढीला काही ना काहीतरी एक तरी कला अवगत असणं गरजेचं आहे. आणि कला दुसरी गोष्ट काय करते? एकतर गोष्ट म्हणजे काय? आपल्याला ईश्वरशी जोडते. दुसरी गोष्ट काय? आपल्या मनातील सगळा जो वाईट विचार असतील किंवा आपल्याला जो काही स्ट्रेस असेल, काही टेन्शन आपल्याला काय असेल, तर ही कला आपल्याला दूर करू शकते. संगीतामध्ये अनेक असे राग आहेत जे उपचारासाठी वापरले जातात. तुम्हाला जर हाय ब्लड प्रेशर असेल तर काय करायचं? एखादा हा राग ऐका. झोप येत नसेल तर हा राग ऐका. हे असेल तर हे संगीत ऐका. आणि हे स्टॅटिस्टिकली प्रूव्हन आहे, याचा सायंटिफिक स्टडी झालेला आहे. हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे कलेनं दोन गोष्टी होतात. एक ईश्वराची साधना केली जाते, आपली संस्कृती टिकली जाते, आणि दुसरं म्हणजे काय? आपल्या मनामध्ये चांगले विचार निर्माण होऊन आपल्या मनातील स्ट्रेस दूर होऊ शकतो. नाहीतर स्ट्रेस आला की काय होतं? निगेटिव्ह थिंकिंग वाढतं, नकारात्मकता वाढते. आपण नकारात्मकता दूर केली पाहिजे आणि सकारात्मकता आपण वाढवली पाहिजे. नाहीतर काय होतं? ओव्हर थिंकिंग. ओव्हर थिंकिंग म्हणजे काय? जे घडलंच नाही त्याच्याविषयी आपण अनेक विचार करत बसतो. आपल्या खरं तर लाईफ खरं तर खूप सोपं आहे, पण आपण विचार करून करून करून, जे मुळात काही अस्तित्वातच नाही, असे अनेक विचार करून 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 आपण ते जास्त अवघड बनवतो. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे की मनावरती अशा प्रकारे ताबा ठेवून आपण ओव्हर थिंकिंग, जास्त विचार करणं, हे आपण थोडंसं टाळलं पाहिजे. मनावर ताबा मिळवता येतो का? अवघड आहे. आपण मनाबरोबर की मनात अशा अशा गोष्टींचा विचार आणू नका. येऊ शकतो का? नाही. लगेच आपण म्हटलं की मला पांढरा हत्ती दिसायला नको, लगेच पांढरा हत्तीचं चित्र मनात येतं की नाही? येतं. तर म्हणून काय करायचं की मनाला जर ताब्यात ठेवता येत नसेल, मन की हजारो वाक्य हे मन को कभी नहीं जानता, मन मनाला जाणू शकत नाही, तर मनाला ताबा ठेवू आपण शकत नाही. म्हणून काय केलं पाहिजे की मनाला ईश्वराच्या चरणी अर्पण केलं पाहिजे. राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. आता असं मी म्हटलं की मनामध्ये माझ्या कोणते विचार आले का? आले कुठले विचार? नाही. त्यामुळे मनामध्ये कायम ईश्वराच्या विषयीचे जाणीव आपण विचार ठेवले पाहिजे. दुसरा एक महत्वाचा भाग असा आहे आपल्या संस्कृतीच्या मूळ तत्वांमध्ये, म्हणजे विज्ञान. तर विज्ञान म्हणजे काय? तर सायन्स. म्हणजे नुसतं सायन्स का? आता नवीन नवीन शोध लागले काय ते का? ते तर आहेच. पण विज्ञान या शब्दाचा जर अर्थ आपण बघायला गेलो तर त्याचा अर्थ असा आहे की ठराविक गोष्टींवरती प्रयोग करून काही कालानं, क्रमाक्रमानं त्याच्यावरती काही क्रिया करणं आणि त्याचं रीडिंग घेणं, त्याला शोधणं की काय घडतं, हे केलं की हे काय होतंय, आणि तात्कालिक निष्कर्षापर्यंत पोहोचणे, या सगळ्या क्रियेला विज्ञान असं म्हणतात. विज्ञान, ज्ञान विज्ञान योग हा सुद्धा एक अध्याय आहे 7वा गीतेच्या मध्ये, जेणेकरून विज्ञानाच्या आधारे म्हणजे काय की त्या गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास करून निष्कर्षापर्यंत येऊन या गोष्टी कशा सिद्ध होऊ शकतात याचं प्रमाणबद्धता करणं, याला म्हणतात विज्ञान. आणि या सगळ्या गोष्टींच्या आधारे ज्ञान कसं श्रेष्ठ हे 7व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे.
मागे आपला एक विषय झाला होता ते ज्ञान विज्ञान योगाच्या विषयी. तर विज्ञान हे देखील फार महत्वाचा भाग आहे या संस्कृतीमध्ये, जेणेकरून आपल्याला कळू शकतं की काय केलं पाहिजे. पण नुसतं विज्ञान उपयोग आहे का? नाही. तर चांगल्या विचार या विज्ञानावरती वापरणं महत्वाचं आहे. कारण काही जण काय म्हणतात, आता 2 महायुद्ध झाले, पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं, तिसरं महायुद्ध झालं का? नाही. होईल, आता समजा होईल, 2 वर्षांना होईल, कधी का होईल, आणि झाल्यानंतर मग 4थं महायुद्ध होईल का? 4थं महायुद्ध होणारच नाही. कारण का? तिसऱ्या महायुद्धच एवढं जोरात होईल की सगळ्यांच्याकडे अनुभव आहे. त्यामुळे 4थं महायुद्धाला देशच शिल्लक राहणार नाही. तिसरं महायुद्धानंतर 4थं महायुद्ध होणारच नाही. त्यामुळे विज्ञानाचा वापर कशा पद्धतीने लोकांच्या सदुपयोगासाठी केला पाहिजे का लोकांच्या तोट्यासाठी केला पाहिजे, आनंद देण्यासाठी केला पाहिजे का दुःख देण्यासाठी, हे आपण ठरविले पाहिजे. अनेक जे मोठे वैज्ञानिक जे होते त्यांनी सुद्धा शेवटची 5 वर्ष या अध्यात्माकडे वळवली होती. आईन्स्टाईननी सुद्धा शेवटचे 5 वर्ष ते धर्माच्या गुरूंकडे आले होते आणि त्यांच्या सानिध्यात ते आले. आज सुद्धा आपण म्हणतो की 2 गोष्टी एकत्रितपणे एकमेकांवरची आदळल्या, मग या जगाची निर्मिती झाली. काही वर्षांपूर्वी आपण पाहिलं की काही पार्टिकल्स असं त्याला म्हटलं होतं, त्याला नाव सुचलं नाही. तर काय नाव दिलं? गॉड पार्टिकल. गॉड पार्टिकल असं नाव दिलं. कोणाचं कुठल्या अवस्थेमध्ये काय होऊ शकेल आपल्याला काय सांगता येत नाही. आणि काल परवाचं उदाहरण आहे, चालत्या गाडीतनं काय होईल, चालत्या विमानातनं काय होईल, काय होईल, पुढचं क्षण जर आपल्याला काय सांगता येत नसेल तर आपण कशा पद्धतीने आपला अहंभाव ठेवावा, का ठेवावा? आपण नाहीच आहोत, आपण ईश्वराचे अंश हे जर जाणून आपण आपला अहंकार बाजूला ठेवून काही कार्य करत गेलो तरच मग आपली प्रगती होऊ शकेल. प्रगती म्हणजे काय? आर्थिक प्रगती का? तर नाही, ईश्वराच्या जवळपास जाण्याची प्रगती. नाहीतर मला सांगा की 700 ते 800 वर्षापूर्वी जेव्हा ज्ञानेश्वर महाराज होऊन गेले तेव्हा अनेक श्रीमंत लोक त्यावेळेलाही असतील, बरोबर आहे. पण त्या श्रीमंत लोकांचं नाव आता घेतलं जात आहे का? नाही. पण ज्ञानेश्वर महाराजांचं नाव घेतलं जात आहे, कारण त्यांची कीर्ती आत्ताशी आहे. बरं, त्यांची कीर्ती ठीक आहे. इतरांना श्रीमंत माणसांना देव भेटला का? नाही. पण ज्ञानेश्वर महाराजांना भेटला की नाही? हो, कारण त्यांनी तसे प्रयत्न केले. आपणही प्रयत्न केले पाहिजे. आपल्यालाही अनेक वेळेला अनुभव आले असतील, जेव्हा आपण मंदिरात जातो त्यावेळेला आपल्याला काही गोष्टी जाणवल्या असतील, राष्ट्रसात्विक भाव जाणवले असतील, काही गाणी ऐकल्यानंतर राष्ट्रसात्विक भाव जागृत झाले असतील, काहींना स्वप्नामध्ये अनेक ठिकाणी अनेक देवही दिसले असतील. कारण का? त्यापर्यंत आपण पोहोचलो होतो, पण आपण रोज प्रयत्न करत नाही जो आपण केला पाहिजे. तरच आपल्या जीवनाचं सार्थक आहे. नाहीतर जीवनाचं जे सार्थक आहे ते जीवन असंच निघून जाईल आणि काही शिल्लक राहणार नाही. कलेमध्ये जेव्हा आपण बघायला गेलो तर कलामध्ये संगीत आहे, काव्य देखील आहे. काव्य हा देखील एक महत्वाचा भाग आहे आपल्या संस्कृतीचा. काव्य, शास्त्र, विनोद फार महत्वाचा आहे. ज्यांना कळतं त्यांनाच त्याच्यातला आनंद आणि रसिकता कळते. महत्वाचा भाग. विनोदही पाहिजे, कारण विनोद असेल तरच थोडंसं हलकं फुलकं वातावरण निर्माण होऊ शकतं आणि आपण हसलो जातो. हास्य आपल्या मुखातून प्रकट होतं, आपण हसतो. नाहीतर आपण हसत देखील नाही, आपण हसायला सुद्धा घाबरतो. काय म्हणते? हसलं की आपलं टेन्शन दूर होतं, बीपी नॉर्मल होतं. या साध्या गोष्टी आपण करत नाही. साधं छोटे स्माइल जरी केली तरी आपलं बरंचसं टेन्शन दूर होतं, हे आपण विसरतो. आपण हसतही नाही आणि आपण हसलं पाहिजे व्यवस्थित. दुसऱ्यांवर हसायचंय का? नाही. दुसऱ्यांची निंदा करायची का? नाही. चांगल्या पद्धतीने चांगले विनोद करून आपण हसलं पाहिजे. काव्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी आहेत. अनेक थोरांनी मोठमोठ्या लेखकांनी, कवींनी या काव्यांद्वारे या संस्कृतीचं जतन केलेलं आहे आणि संस्कृतीचे संस्कार लोकांच्या पर्यंत मांडलेले आहेत. छोटी छोटी झलकी बूंदे सागर को भर देती है, छोटी छोटी झलकी बूंदे सागर को भर देती है, बालू की रच नन्ही नन्ही सुगर भूमि रच देती है, बालू की रच नन्ही नन्ही सुगर भूमि रच देती है, क्षण क्षण काले इकट्ठा होकर लंबा युग बन जाता है, क्षण को शूद्र न समझो भाई यह जग का निर्माता है, छोटी छोटी सी ही भूलें हमको बुरा बनाती है, निज सुधार के पथ से हमको कोसों दूर हटाती है,
दया भरे लोग काम हमारे और प्रेम में मीठे बोल कर देते सबके जीवन को सुखमय सुंदर आती हो. 10 ओळींची कविता मी का सहज सांगितली, आता सहज डोक्यात आली की छोट्या काव्यातून 10 ओळींच्या काव्यातून आपल्याला जीवनाचं सार कळतंय. त्यामुळे आपण थोड्याशा कविता चांगल्या या देखील वाचल्या पाहिजे. कलाचा देखील अभ्यास केला पाहिजे, तसा काव्याचाही अभ्यास केला पाहिजे. सर्वत्र सुखण्यात संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणी पश्यंतु मा कश्चित् दुःख भाग भवे. सर्वांचं भलं हा एक देखील एक फार महत्वाचं काव्य आहे. काव्य म्हणजे काय? श्लोक आहे. श्लोक हे काव्यच आहे. अशा प्रकारच्या काव्यांचं आपण वाचन केलं पाहिजे. ते देखील संस्कृती जे आहे, साहित्य, साहित्य म्हणजे काय? त्या त्या संस्कृतीचा जो अभिप्राय आहे, जी विचारसरणी आहे, ते लिखाणाच्या माध्यमातून अनेक श्रेष्ठ लोकांनी मांडून ठेवलेलं आहे. ते आहे साहित्य. ते साहित्य देखील आपण वाचलं पाहिजे, म्हणजे आपल्याला संस्कृतीचा अर्थ कळू शकेल आणि पुढच्या पिढीलाही आपण दिला पाहिजे, तरच तो त्याचा उपयोग आहे. तर साहित्याला देखील अत्यंत महत्वाचं आहे. पुढे आहे श्रद्धा. आपल्या संस्कृतीचा आणखी महत्वाचा भाग काय आहे? श्रद्धा. म्हणजे काय? मला फार माझ्या जीवनामध्ये श्रद्धा आहे, म्हणून मी रोज प्रार्थना करतो, रोज उपासना करतो आणि तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या, अशा प्रकारचा जो विनोद नाहीये. तर श्रद्धा म्हणजे काय की एखाद्या गोष्टीला आपण घाबरतो, पण ते न घाबरता आपल्याला उत्साहानं पुढे जाण्याची जी उमेद देते, ती म्हणजे श्रद्धा. ईश्वरावरती आपली श्रद्धा आहे, म्हणून तर आपण म्हणतो की तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू या संसार तयापै. काय शेवटी ईश्वराच्या मनात आहे, ईश्वराला सांगितले आहे. ईश्वराच्या पुढे हात जोडल्यानंतर आपल्याला थोडीफार जी शक्ती ऊर्जा मिळते, ती श्रद्धेमुळे. आपली श्रद्धा आहे ईश्वरावर. म्हणूनच नाहीतर सगळं जग घाबरलं जाईल. अनेक गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत, आपण घाबरतो, पण या श्रद्धेमुळे आपल्याला थोडासा आधार मिळतो. आपली श्रद्धाच नसेल तर मग काय उपयोग आहे? काही उपयोग नाही. म्हणूनच हे थोडस मानसिक रोगी वाढत जातात ज्यांची श्रद्धा नाही. त्यामुळे श्रद्धेला महत्व आहे. श्रद्धा म्हणजे काय? आपण ईश्वराकडे जातो आणि नमन करतो आणि मला याच्यातून बाहेर काढ म्हणतो, आणि त्यामुळे आपलं काय होतं? या परिस्थितीमध्ये आपल्याला थोडासा आधार मिळाला जातो. हा महत्वाचा भाग आहे. आणि श्रद्धेनंतर पुढे काय आहे? भक्ती. भक्ती म्हणजे काय? की ईश्वराचं भजन करणं. का करणं? तर ईश्वरालाही ते आवडतं, ईश्वराचंही ते कौतुक आहे, आणि ईश्वराच्या विषयी आपल्या मनातून निर्माण होणारा प्रेम ईश्वराला कळावं म्हणून आपण ईश्वराची भक्ती करतो, ईश्वराच्या जवळ जाण्यासाठी. सगळ्यात मोठं श्रेष्ठ भक्ती कोणती? सोपी, तर नामस्मरण. तर हा सर्व संस्कृतीचा जो भाग आहे, ही सर्व आपल्या संस्कृतीची मूळ अंग आहे, मूळ तत्व आहे. कोणती? धर्मकारण, अर्थकारण, समाजकारण, राजकारण, शिक्षण, कला, साहित्य, विज्ञान, इतिहास, काव्य, शास्त्र, विनोद, श्रद्धा आणि भक्ती ही सर्व मूळ तत्व आहेत. आणि या पद्धतीच्या मूळ तत्वांचा आपण जतन करणं गरजेचं आहे. त्यामुळे मला सर्वांना मनापासून हात जोडून अशी विनंती करायची आहे की पुढच्या पिढीपर्यंत हे विचार जाणावेत, यासाठी सर्वांनी ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची तुकाराम गाथा, नामदेव महाराजांची नामदेव गाथा, समर्थांचा दासबोध आणि एकनाथ महाराजांचं भागवत, हे 5 ग्रंथ हे महाराष्ट्राचे पंचप्राण आहेत. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, रामदास, तुकाराम या सर्वांचे ग्रंथ अर्थासह कृपया घरी घेऊन या आणि रोज 10 मिनिटं काढून अर्थ त्याचा वाचा आणि सर्व कुटुंबांच्या बरोबर त्याचे डिस्कशन करा, चर्चा करा. 10 मिनिटं आपण काढू शकतो. कलर्स मराठीवरती, झी मराठीवरती, स्टार प्रवाहावरती काय मालिका चालल्या त्या जरा बाजूला ठेवा आणि 10 मिनिटं काढून याचं वाचन करा. नाहीतर मालिकेमधलंच आपलं कुटुंब आहे असं आपल्याला वाटायला लागतं आणि आपण आपलं खरं अस्तित्व विसरायला लागतो. त्यामुळे आपलं अस्तित्व जर टिकायचं असेल, या ग्रंथांचं आपण थोडंसं वाचन केलं पाहिजे आणि पुढच्या पिढीपर्यंत दिलं पाहिजे. तरच ही भारतीय संस्कृती ही टिकून राहू शकेल आणि त्याचं श्रेय आपल्याला मिळू शकेल. असो, गीता धर्म मंडळाने मला तिथे येण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार. आपणही ते आला
जे काही विचार आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्याही सर्वांचे मनपूर्वक आभार. आता मी थोडस एका अभंगाने या प्रवचनाची सांगता करणार आहोत. मी स्वतः संगीत विशारद, संगीत अलंकार असल्यामुळे थोडस एक अभंग पटकन गातो आणि या संतांनी जे मागणं या ईश्वराकडे मागितलेलं आहे ते मी आपल्या सर्वांच्या वतीने ईश्वराकडे मागण्याचा प्रयत्न तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, गुणगाई आवडी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती धन संपदा, सतसंग देई सदा, सतसंग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी. जय जय विठ्ठल रखुमाई, 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 जय जय विठ्ठल रखुमाई. विठ्ठल 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 विठ्ठला. बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सर्व संतांनी